राज्यामधल्या शासकीय अभियंता आणि कंत्राटदारांच्या संघटनेनं काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय। काही जण आपल्याला खंडणी मागत असल्याचा आरोप या संघटनेचा आहे। सरकारला या संदर्भातलं पत्रही त्यांनी पाठवलंय। पाहूया एक विशेष रिपोर्ट। लोकसभा निवडणुकांची चाहूल लागली आहे। कोणत्याही क्षणी लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। सत्ताधाऱ्यांनी भरघोस निधी वाटपाला सुरुवात केली आहे। कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे आणि अशा वेळी राज्यातल्या शासकीय अभियंता आणि कंत्राटदारांच्या संघटनेनं काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय। आणि याला कारण आहे कंत्राटदारांची सुरक्षा आणि खंडणी वसुलीचे आरोप। पैसे नाही दिल्यानंतर तर ती बाकीची पैशाची मागणी तर नंतरची झाली, पण साईटवर ते एनी टाइम येतात। 10-20 माणसं गावातले येतात आणि कॉन्ट्रॅक्टर थोडं जरी एक वाक्य जरी उलटं बोलला किंवा काही नाही बोलला तरी कॉन्ट्रॅक्टरला पाठीमागनं येऊन दांडक्याने आणि स्वतःच्या हाताचा वापर करून मारतात। आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरचा माणूस एखादा जर प्रेझेंट असेल तिथं आणि प्रेझेंट होऊन शूटिंग करत असेल तर ते कॉन्ट्रॅक्टरचा आणि ते शूटिंग करणाऱ्या माणसासुद्धा मोबाईल ते तोडून त्यातले आतले जे आपले सिम कार्ड असतात ते सिम कार्डसुद्धा गायब करतात। राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानं या संदर्भात मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विविध खात्याच्या मंत्र्यांना पत्र लिहिले। शासकीय विकास कामं करणाऱ्या कंत्राटदारांना संरक्षण देणारा कायदा मंजूर करण्यात यावा अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे। एवढे जेव्हा मोठे कामं तुम्ही मंजूर करता, जेव्हा कामं मंजूर करात हे दृष्टीपथात कामं आणणं हे शासनाचंच काम आहे। आणि शासनाने आता ह्या कॉन्ट्रॅक्टरला जर प्रोटेक्शन नाही दिलं, त्या पद्धतीचं संरक्षण कायदा जर नाही केला तर हे तुम्हाला मी 1001% सांगतो की हे विकासाची कामं 100% राज्यातली बंद होतील आणि त्याच्यामुळे शासनालाच ह्याचा मोठा दुष्परिणाम होऊ शकतो, हे शासनाने लक्षात ठेवावं। अभियंता आणि कंत्राटदार संघटनांनी घेतलेल्या या भूमिकेवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खोकेबाज महायुती सरकारमध्ये खोके वसुली स्पर्धा सुरू आहे अशी टीका केली आहे। गेल्या 1.5-2 वर्षामध्ये या महाराष्ट्राची ओळख घोटाळेबाजाचा महाराष्ट्र, वसुली करणारा महाराष्ट्र ही नवी ओळख महाराष्ट्राची करण्यात आत्ताच्या शिंदे सरकारने प्रचंड मोठी प्रगती केली आहे। वसुली सरकार आहे, जबरदस्त वसुली सुरू आहे। लुटारूचं सरकार आहे, गुंडांचं सरकार कमी होतं तेही झालेलं आहे। आता काही उपाध्या किती लावा तरी कमी पडतील अशा प्रकारची भयावह स्थिती या सरकारची आहे। राज्य शासनानं मंजूर केलेलं काम पूर्ण झाल्यानंतर सुद्धा अनेक महिने बिलं निघत नसल्याची तक्रार संघटनांनी दिवाळीत केली होती। आता खंडणी आणि मारहाणीचे आरोप करत संरक्षण कायदा आणण्याची मागणी करण्यात आली आहे। सरकार संघटनांच्या या मागणीकडे किती गांभीर्यानं पाहतं हे पाहावं लागेल। आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।